नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनपूर्वक स्वागत आहे। जूनचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळाला असेल। काही बहिणींना लाडक्या बहिणींना माझ्या जूनचा हप्ता मिळालाच नाही, त्या कमेंट करून सांगत आहे की आम्हाला हप्ता मिळाला नाही आणि जुलैच्या हप्त्याचं काय होणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या हप्त्याचं सुद्धा काय होणार आहे, संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊ। आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक मोठी फार महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत। तर लाडक्या बहिणींनो, सरकारने जी नवीन नियमावली आणली होती त्याच्यानुसार जून महिन्यामध्ये ज्या बहुतांश लाडक्या बहिणी कमी झाल्या, आता त्यांचं पुढे काय होणार, जुलैचा हप्ता येणार की नाही किंवा इथून पुढे त्यांना पैसे मिळणार की नाही, तत्पूर्वी आपल्याला जाणून घ्यायचे आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींना जून आणि मेचा हप्ताच नाही मिळाला, आता त्यांचं होणार काय। तर त्यांच्यासाठी आता एका इथं सर्वात मोठी बातमी अशी आली की कुठल्या कारणावास्तव या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नसेल तर थोडक्यात आपण एक माहिती आपण बघूया की यामध्ये वयाचे ज्यांचे 65 वर्ष पूर्ण झाले असेल, आपण ज्यावेळेस अर्ज केला होता त्यावेळेस सुरुवातीला अशी वयाची अट आपल्याला सांगितली होती। तर आपण अर्ज चेक करा, त्यामध्ये वयाची काय अट होती, तर 65 वर्ष झाली असेल तर आपल्याला इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। स्वतःचे किंवा कुटुंबाकडे 4 चाकी वाहने नोंदीत असेल, हा तर फार महत्त्वाचा त्यांनी एक इथं पॉईंट टाकलेला आहे। यानंतर सर्वात महत्त्वाचं त्यांनी 18 वर्ष पूर्ण नसताना देखील आपण अर्ज केला तर इथून पुढे या महिलांना इथं लाभ मिळणार नाही। अर्ज करताना ज्यांचं वर्ष 18 पूर्ण झाले नव्हते त्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे इथं, संजय गांधी निराधार योजनेसह अन्य वैयक्तिक योजनेचा ज्या काही लाभार्थी माझ्या माता भगिनी लाडक्या बहिणी आहे, तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाही, पैसे मिळणार नाही आहे। या कारणास्तवच असू शकतं की जूनचा मेचा हप्ता आपल्याला मिळाला नाही, तर आपण स्वतःहून या काही ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या स्वतः तपासा की खरोखरच संजय गांधी निराधार योजनेची आपण लाभार्थी आहात का, इतर काही योजना ज्या केंद्राच्या राज्याच्या त्यांचा आपण कधी लाभ घेतला का, या सगळ्या गोष्टीला इथं अनुसरूनच हा काही जो काही डाटा शासनापुढे आला आहे त्यानुसारच मे आणि जूनमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या, त्यांना योजनेचे पैसे मिळत नाही आहे। तरी जून महिन्यामध्ये तर फार आणि जवळपास बहुतांश महिलांची इथं कमेंटसुद्धा येतं की आम्हाला जूनचा हप्ताच नाही आला, तर त्यांनी या गोष्टी आधी बघून घेणे महत्त्वाचं आहे। आधार लिंक झालं नसेल किंवा राशन कार्ड KYC केलं नसेल, एका कुटुंबामध्ये एकपेक्षा जास्त लाभ बंद केला आहे शासनाने, तो सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की एक जर कुटुंब असेल त्या महिलाला त्या कुटुंबामध्ये एकाच कुठल्या तरी लाडक्या बहिणीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा आपल्याला इथं लाभापासून वंचित राहावं लागेल। अशा काही गोष्टी आता नवीन नियमावलीचं शासन आणत आहे। आता महत्त्वाचा प्रश्न आहे की जुलैचा हप्ता आणि ऑगस्ट म्हणजे अर्थात इथून पुढचे हप्ते मिळतील का, तर या संदर्भामध्ये अजून तर काही अपडेट आलेली नाही की ज्या लाडक्या बहिणींना मेचा आणि जूनचा हप्ता मिळालाच नाही तर त्यांना इथून पुढे ही जुलैचा आणि पुढचा जो हप्ता आहे तो येणार की नाही याची गॅरंटी मिळणार नाही आहे। कारण या संदर्भामध्ये ज्या लाडक्या बहिणी कमी झाल्या त्यांना कमीच केलं आहे आणि त्या पूर्णतः त्यांचे खातेसुद्धा बंद झाले आणि इथून पुढे त्यांना कुठलाच हप्ता मिळणार नाही अशी इथं आता सध्या तरी परिस्थिती दिसत आहे। कारण जुलैचा हप्ता लवकरच येणार आहे खात्यामध्ये, परंतु ज्या महिलांच्या जूनचा हप्ताच नाही आला, मेचा सुद्धा नाही आला, त्यांना जुलैचा सुद्धा येणार नाही ही गोष्ट निश्चित झालेली आहे। आता ज्यांना जूनचा हप्ता सुद्धा आलेला आहे, मेचा सुद्धा आलेला आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, जुलैचा हप्ता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती आता पुढे आली आहे की जुलैचा जो हप्ता आहे लवकरच मुख्यमंत्री याची घोषणा करणार आहे। परंतु तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांना इथं प्रश्न पडलेला आहे की हे जो 2100 रुपये महिना आम्ही लागू करू याचे आश्वासन दिले होते ते कधी इथं सुरू करणार, या संदर्भामध्ये विरोधक वारंवार प्रश्न विचारत आहे। शेतकऱ्यांसाठी इथं असेल किंवा दिव्यांगासाठी असेल आणि लाडकी बहीण या ज्या काही 3 घटकावर त्यांनी शासनाने जोर दिला होता निवडणुकी आधी, खास करून प्रचार सभेमध्ये आम्ही शेतकऱ्याचा जो काही निर्णय कर्जमाफी संदर्भात कर्जमाफी करू, त्यांना हमी भावामध्ये वाढ देऊ आणि PM किसान योजनेमध्ये वाढ करू। नंतर त्यांनी दुसरा मुद्दा सांगितला होता की आम्ही दिव्यांगाची जी काही मानधन आहे 1500 रुपये त्याच्याऐवजी आम्ही वाढ करू, तर त्यामध्ये तर काही प्रमाणात वाढ झाली आहे। 1500च्या ऐवजी आता दिव्यांग बांधवांना इथं 2500 रुपये प्रति महिना मिळणार आहे। याच संदर्भात त्यांनी लाडक्या बहिणीसाठी सुद्धा फार मोठी घोषणा केली होती की आम्ही 1500च्या ऐवजी 2100 रुपये प्रति महिना देऊ। आता हा 2100 रुपये प्रति महिना कधी देणार याकडे सर्वसामान्याचं जनतेचं इथं शासनाकडे लक्ष लागले आहे।
उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आता लवकरच या संदर्भामध्ये काहीतरी मोठा निर्णय घेतील अशी अपेक्षा आमच्या लाडक्या बहिणींना. तर लाडक्या बहिणी तुम्हाला सांगू इच्छितो, आता सर्वात महत्त्वाचा इथं विषय आहे की जुलैचा हप्ता आधी येणार, त्यानंतर इथं काहीतरी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे आणि जुलैच्या हप्त्याच्या नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये लागू होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आत्ताच जो काही पावसाळी अधिवेशन झाले होते, या अधिवेशनामध्ये सर्वांनी एकमताने इथं जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी 1500च्या ऐवजी 2100 रुपये आणि आता 2500 रुपये असं एकूण 2500 रुपये प्रति महिना इथं मानधन सध्या तरी त्यांच्यासाठी लागू केलं आहे. तर लाडक्या बहिणींना कधीही खुशखबर बातमी येईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी जुलैचा जो हप्ता येणार आहे तो 1500 रुपये प्रति महिना एवढाच असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की 30 जुलैपर्यंत आपल्याला एक शेवटची संधी आहे की जर आतापर्यंत आपण राशन कार्ड KYC केले नसेल तर त्वरित करून घ्या. अन्यथा ज्या प्रकारे जून महिन्यामध्ये आणि मेमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ते मिळाले नाही, पैसे मिळाले नाहीत, त्यामध्ये महत्त्वाचं एक कारण हे सुद्धा होतं की बऱ्याच लाडक्या बहिणींनी त्यांचं नाव राशन कार्डमध्ये आहे परंतु त्यांनी KYC केले नाही, खाते अपडेट केले नाही, आधार लिंकसुद्धा केले नाही. तर 30 तारीख ही शेवटची आहे, तोपर्यंत आपल्याला हे कामं करून घ्या. या संदर्भात अधिक काही माहिती असल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ. तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.